श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीविषयी सांगणार आहे आणि उपायसुद्धा सांगणार आहे, कारण की बुधवारी आलेली संकष्ट चतुर्थी ही आपल्या कर्जमुक्ती किंवा व्यवसायामध्ये उन्नती होत नसेल, कर्ज झालेलं असेल किंवा तुमच्या पैशाची टेन्शन असेल, आर्थिक प्रश्न अडचणी घरात नको त्या ठिकाणी पैसे खर्च होत असतील आणि पैशांचे प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही हे जे उपाय आहे ते नक्कीच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बुधवारी 3 तारखेला जून महिन्यामध्ये आलेली आहे। तर ह्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण हे उपाय करून बघायचे आपल्या घरामध्ये। संकष्ट चतुर्थी संकट दुःखांचा नाश करणाऱ्या गणपती बाप्पाला आपण जर ह्या वस्तू वाहिल्या तर आपल्या कामना पूर्ण होत असतात। येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे बुधवारी येणारी संकष्ट चतुर्थी अतिशय शुभ मानली जाते। या दिवशी गणपतीचे आराधना, उपासना आणि काही सोपे उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, बुद्धी वाढू लागते आणि सर्व कार्यामध्ये अडथळे जे असतात ते दूर होत असतात। बुधवारी संकष्ट चतुर्थीचा अतिशय प्रभावशाली उपाय, बाप्पांना शेंदूर आणि दुर्वा अर्पण करा। गणपती बाप्पाला शेंदूर अत्यंत प्रिय आहे आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना शेंदूर आणि 21 दुर्वांची जुडी नक्की अर्पण करायची आहे। गणपती बाप्पांना गूळ आणि तुपाचा नैवेद्य हा सुद्धा अतिशय प्रिय आहे, कारण की गणपतींना गूळ खूप प्रिय आहे। त्यामुळे मोदकसुद्धा केले जातात, उकडीचे मोदक असतात, साधे मोदक असतात किंवा कोणत्याही प्रकारचे मोदक गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। आणि दुसरं म्हणजे ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जाप आपल्याला करायचा आहे। याच्याने गणपती बाप्पांची कृपा आपल्या घरामध्ये राहत असते। गणपती मंदिरात हिरवे मूग दान करायचे आहे। जर तुम्हाला आर्थिक किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हिरवे मूग आपल्याला दान करायचे आहे। बघा, 5वं जे आहे ते म्हणजे उपवास सोडण्याच्या अगोदर चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे। संकष्ट चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे। आपल्या घरातली जी दारिद्र्यता आहेत यापासून नष्ट होत असते। तर असं म्हटलं गेलेलं आहे की रात्री शुद्ध पाण्याचा 1 कलश भरायचा, त्याच्यात लाल चंदन, अक्षदा आणि फुलं टाकून 1 दिवा पेटवायचा आणि चंद्राची पूजा करून अर्घ द्यायचा आहे। ओम चंद्रदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे। या दिवशी गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्राचे सुद्धा पठण करायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते। तुम्हाला अजून सांगते की ह्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती विधियुक्त पूजा करावी। गणपती बाप्पांना दुर्वा मोदक अर्पण करून ओम गणपते नमः या मंत्राचा जाप करायचा आहे आणि संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊनच उपवास सोडायचा आहे। अडथळे दूर करण्यासाठी बाप्पाला लाल रंगाचं फूल आणि सिंदूर अर्पण करा, त्यामुळे आयुष्यात सर्व संकटे दूर होतात। आर्थिक लाभासाठी गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, त्यामुळे धनलाभाची सुद्धा मार्ग मोकळे होत असतात। कौटुंबिक शांततेसाठी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गूळ आणि तुपाचं दान करायचं आहे। आणि ह्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते। तर अजून तुम्हाला सांगते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुमच्यावर कर्जाचा जोंगर झालेला असेल, पैशाचे प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। आणि बघा, या दिवशी काय करावं तर क्षणमुक्त गणेश स्तोत्र याचं पठण करायचं आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा नियमित रोज 11 वेळेस क्षणमोचक गणेश स्तोत्र जर आपण पठण केलं तर आपल्या घरातले जे कर्जाचा डोंगर असतो तो कमी होण्यास मदत होत असते। अथर्वशीर्षासुद्धा जर आपण रोज एकाग्रता म्हणजे मन लावून जर पठण केलं देवाजवळ बसून, तर आपलं कर्ज फिटण्यास मदत होत असते। आणि दुर्वा आणि लाल चंदन बाप्पाला नक्कीच अर्पण करा, याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते। तर अजून तुम्हाला सांगते की आर्थिक भरभराटी होण्यासाठी गणपती बाप्पांचा मंत्र, धनलाभ आणि आर्थिक स्थिती मिळवण्यासाठी ओम श्री सोमाय गणपते वरद सर्वजनमे वंश मानस स्वाहा या मंत्राचा जप केल्याने फायदेशीर मानले जाते। तर ह्या दिवशी दानधर्म पूजेनंतर गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात गूळ, तांदूळ किंवा पिवळे वस्त्र दान करावे, चंद्राचं दर्शन घ्यावं आणि ओम सूर्याय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचा जाप करावा। तर ह्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्याला लाभ मिळतो, कारण की अधिक मासामध्ये आलेली गणपती चतुर्थी खूप महत्त्वाची सांगितलेली आहे। या दिवशी गणपती बाप्पांची उपासना नक्कीच करावी, याच्याने आपले संकट दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते। उपवासाच्या दिवशी
सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे आणि उपवास करणं शक्य असेल तर उपवास करा, नाही तर नुसतं फळं दूध वगैरे तुम्ही खाऊ शकतात. या दिवशी गणपती बाप्पांना बघा, अजून तुम्हाला सांगते या दिवशी काय करावं आणि काय करू नये. या दिवशी तुळस जी असते ती गणपती बाप्पांना कधीच अर्पण करायचे नाही. काळ्या कलरचे कपडेसुद्धा आपल्याला पूजा करताना वापरायचे नाही आणि सात्विक अन्न आपल्याला ह्या दिवशी खायचं आहे, म्हणजे लसूण कांदा ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये खावत नाही. या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ह्या मंत्राचा जाप केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तो म्हणजे ओम गणपती नमः. जीवनात आनंदाचा क्षण निर्माण होतो. ओम वक्रतुंडाय नमः संकट दूर करण्याचा मंत्र आहे. ओम श्री गंग सौभाग्य